श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्पेनचं विश्वविजेतेपद याविषयी फुटबॉल प्रशिक्षक शृंगार राऊळ आणि PV सिंधूचं यश याविषयी बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद. नमस्कार श्रोतेहो, मी प्रशांत केणी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेननं गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करत इतिहासात दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावलं. लुईस दे ला फुएंते यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेननं संपूर्ण स्पर्धेत शिस्तबद्ध बचाव, वेगवान आक्रमण आणि आधुनिक टिकीटाका शैलीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवलं. अवघा एकच गोल स्वीकारत स्पेननं बचावफेळीची अभेद्यता सिद्ध केली, तर युवा खेळाडूंनी भविष्यातील महासत्ता म्हणून आपली छाप उमटवली. यंदाचा 48 संघांचा विश्वचषक नव्या स्पर्धा स्वरूपामुळे आणि अनेक नव्या संघांच्या दमदार कामगिरीमुळेही विशेष चर्चेत राहिला. या विश्वचषकाचा आढावा घेण्यासाठी क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आपल्यासोबत आहेत फुटबॉल विश्लेषक शृंगार राऊळ. राऊळ सर, तुमचं स्वागत. नमस्कार. नमस्कार. स्पेननं दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकला. या यशामागे पारंपरिक टिकीटाकाचं आधुनिक रूप म्हणजे टिकीटाका 2.0 हेच सर्वात मोठं कारण मानता येईल का? राऊळ सर, या संदर्भात काय सांगाल? नक्कीच टिकीटाका 2.0 हे नवीन कॅटलिस्ट होतं. त्यांचे जे कोच आहेत त्यांनी टॅक्टिकल फ्लेक्सिबिलिटी ठेवली. जे त्यांची पारंपरिक टिकीटाका सोडून त्याच्या व्यतिरिक्त फुटबॉल कसं डायरेक्ट खेळावं, फक्त बॉल पोझिशन न ठेवता ते अटॅक डिरेक्टली कसे करू शकतात, जे बाकीच्या टीममध्ये नेहमी दिसून येते, ते ह्या वर्षी या स्पेनच्या टीममध्ये काही वेगळं होतं. प्लस त्यांची जी स्ट्रॅटेजी होती की डायरेक्ट प्रेसिंग, जसा बॉल समोरच्या टीमकडे गेला की ते लोक डायरेक्ट प्रेस करायचे. त्यांची अटॅकिंग जी फळी होती ते डायरेक्ट डिफेंड, ट्रान्झिशन जे होतं ते खूप फास्ट होतं. आणि नक्कीच हे टिकीटाका 2.0 त्यांनी जे गेम्स जिंकले आहेत ते नक्कीच त्यांच्या उपयोगी पडला आहे. स्पेनचा गोलरक्षक उनाई सायमन यानं 7 सामन्यात 7 क्लीन शीट राखल्या आणि संपूर्ण स्पर्धेत फक्त एकच गोल स्वीकारला. विश्वविजेतेपदात बचावफळी आणि गोलरक्षकाची भूमिका किती निर्णायक ठरली? उनाई सायमन यांनी 7 क्लीन शीट ठेवल्यात 8 मॅचपैकी. ते आणि हे रेकॉर्ड आहे वर्ल्ड कपचा की अजूनपर्यंत कधीच हे झालं नाही. ह्याचं मूळ कारण एकतर कोचिंग जे झालं आहे, त्यांचे बॅक फोर जे आहे, जे डिफेन्सिव्ह लाईन आहे ती खूप यंग होती. त्याच्यात पण 19 वर्षाचा एक मुलगा होता जो डिफेन्सिव्ह फळीत होता. आणि त्यांनी जे डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी बनवली त्याच्यामुळे उनाई सायमनसाठी हे खूप सोपं झालं होतं की त्यांना सारखे म्हणजे क्लीन शीट ठेवता आले. ह्या 7 क्लीन शीट 8 मॅचपैकी. बरोबर. राहुल सर, लामिन यामाल आणि पाऊ कुबार्सी, ज्याला सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार सुद्धा मिळाला, यांसारख्या अवघ्या 19 वर्षांच्या खेळाडूंनी जबरदस्त परिपक्वता दाखवली. स्पेनच्या युवा धोरणाचा हा दीर्घकालीन परिणाम मानावा का? नक्कीच. जे त्यांचं युवा धोरण आहे स्पेनचं, ग्रासरूट लेवलवरती जे काम होते, तुम्ही बघाल तर यमीन यमाल किंवा कुबार्सी हे दोघंही स्पेनच्या अंडर 15 टीमपासून एकत्र खेळत आले. अंडर 15, अंडर 19, अंडर 21 आणि 23 हे गेल्या 4-5 वर्षात या सगळ्या एज ग्रुपमध्ये खेळत आले स्पेनसाठी. तसंच ते लोक बघाल तर तुम्ही बार्सेलोनामध्ये खेळत आहेत. तर ते हे जे त्यांचा एक्सपिरियन्स आहे हा त्यांना वर्ल्ड कपमध्ये खूप खूप कामाला आला आहे. बरोबर. ख्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, किलियन एम्बाप्पे, रोमेलू लुकाकू यांसारखे दिग्गज खेळाडू असतानाही केवळ वैयक्तिक गुणवत्ता विश्वचषक जिंकण्यासाठी पुरेशी नसते. हे यंदाच्या स्पर्धेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलं असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच. फुटबॉल हा टीम गेम आहे. एका खेळाडूच्या ह्याच्यावर ते जिंकू नाही शकत. तुम्हाला पूर्ण टीम लागते तुमच्याबरोबर. तसंच मेसी बोला किंवा रोनाल्डो बोला, त्यांची जे टीम्स आहेत त्यांनी त्यांचा साथ नक्कीच दिला. पण त्यांचं जे वय आहे, आता तुम्ही बघाल रोनाल्डो 40 वर्षाच्या ह्याच्यात आहे, मेसीसुद्धा 38 वर्षाच्या ह्याच्यात आहे. तर ते खूप एक मॅटर असतो जे त्यांच्या परफॉर्मन्समध्ये खूप डिफरन्स दाखवते. कारण जी यंग मुलं असतात
ते खूप फास्ट असतात, स्पीड असतात, फिजिकॅलिटीमध्ये खूप त्यांचं हे असते. नक्की त्यांचा एक्सपिरियन्स कामाला येतो. रोनाल्डोसारखे प्लेयर किंवा मेसीसारखे जे खेळाडू आहेत त्यांचा एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा असतो त्या टीमसाठी. पण नक्कीच टीम गेम असल्या कारणाने पूर्ण टीमला एका युनिटसारखं चालावं लागते आणि त्यामुळेच असं एका खेळाडूवरती हा पूर्ण गेम अवलंबून नसतो. युवा खेळाडूंचा विषय काढलात. राहुल सर, टोरेस की ज्यानं निर्णायक गोल केला आणि स्पेनला विश्वविजेतेपद जिंकून दिलं, आपण पाहिलं तर तो काही वर्षांपूर्वी आपल्या नवी मुंबई वगैरे सारख्या ठिकाणी जी वयोगटाची फुटबॉल स्पर्धा होती फिफाचा विश्वचषक, त्यात तो खेळून गेलेला आहे. हो, नक्कीच. हेच सर्व एक्सपिरियन्स असतात, मॅच एक्सपिरियन्सेस असतात, जे या मुलांना खूप हेल्प करतात, की जेव्हा तुम्ही मोठ्या स्टेजवर असतात, विश्वचषक सारख्या स्टेजवर असतात, तिकडे तुम्हाला तो एक्सपिरियन्स जो तुम्ही आधी खेळलेला आहे तो कामाला येतो. कसं तुम्ही बघाल तर आता ही 3 मुलं 19 वर्षाची आहेत जे वर्ल्ड कप जिंकले आहेत. ह्या आधीच्या वर्ल्ड कपमध्ये जेव्हा एम्बापे होता तो 19 वर्षाचा होता, जेव्हा फ्रान्ससाठी त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेला. हे नेहमीच आहे आणि हा नवीन रेकॉर्ड आहे. परत 19 वर्षाचा एक मुलगा विश्वचषक जिंकतो आहे. आणि हा जो एक्सपिरियन्स असतो त्यांच्या, जे वयोगटातल्या मॅचेस खेळतात किंवा टुर्नामेंट्स खेळतात, हे त्यांच्या नक्कीच कामी येतो अशा मोठ्या लेवलवर जाऊन. यंदाच्या विश्वचषकामध्ये हायड्रेशन ब्रेक हा नव्यानं सुरू केला. हा ब्रेक हा जाहिरातीसाठी होता, पण एकंदर बरीच त्याच्यावर टीका झाली. राहुल सर, तुमचं या संदर्भात काय मत असेल? हायड्रेशन ब्रेक हा प्लेयर वेलफेअरसाठी होता, हे सांगण्यात आलेलं, कारण हीट वेव्ज एवढ्या होत्या US मध्ये. पण तुम्ही बघाल तर हा जो हायड्रेशन ब्रेक होता हा एका नॉर्थ अमेरिकापुरता ठीक होता. बाकीच्या देशांमध्ये, मेक्सिको किंवा दुसऱ्या देशामध्ये ते गरजेचे नव्हते. तिकडे ते खूप प्रॉब्लेमॅटिक झाले. पण त्याचा फायदा प्रशिक्षकांनी घेतला, कारण त्यांना वेळ भेटला त्याच्यात टॅक्टिकल चेंजेस करायला. परत प्लेयर्ससाठी तो एक ब्रेक होता, कारण जे प्लेयर्स टायर होतात त्यांच्यासाठी हा खूप, कारण त्यांना आईस टॉवेल्स यूज करत होते, हायड्रेशन ब्रेक्स होते. पण नक्कीच तुम्ही बघायला गेलात तर जे स्टॅटिक्स आहेत, मीडिया जे आहे जे USचे आहे, त्यांनी रिपोर्टेडली $250 मिलियन बिझनेस केला आहे त्या हायड्रेशनच्या ब्रेक्समध्ये, जे कमर्शियली यूज केला गेलेला. तर ते काय, ते टीका तर झालीच आहे. बट आर्सन वेंगर जे आहेत फिफाचे चीफ डेव्हलपमेंट ऑफिसर, त्यांनी सांगितलं आहे की हा लाँग टर्म नसेल, ह्याच्यावरती नक्कीच विचार केला जाईल आणि हा हायड्रेशन ब्रेक्स पुढील टुर्नामेंट्समध्ये, फिफाच्या टुर्नामेंटमध्ये ठेवा की नाही, त्याच्यावरती नक्कीच चर्चा होईल. बरोबर. यंदाचा विश्वचषक हा 48 संघांचा झाला आणि त्याच्यावर सुरुवातीला असंख्य टीका झाली की एवढे संघ आणि त्याच्यातले अनेक छोटे मोठे संघ, कशी काय स्पर्धा रंगत जाईल. पण जसजसे राऊंड ऑफ 32, मग 16, मग 8, मग 4 आणि 2 ही सगळा बातफेरी सुरू झाली, तसतसं स्पर्धेचा थरार वाढत गेला. तर या स्वरूपाविषयी तुझं काय मत असेल? बेसिकली लॉजिस्टिकली खूप डिफिकल्ट होणार होतं, कारण 3 देश होते, 3 देश विश्वचषक होस्ट करत होते. आणि मग त्यामुळे ज्या टीम्स जिकडे जिकडे खेळणार होत्या त्यांना ट्रॅव्हलिंग टाईम खूप कमी भेटणार होता, कारण तुम्ही एका देशातनं दुसऱ्या देशात जायचं आहे पुढच्या मॅचसाठी, मग तुम्हाला जेट लॅग होणार आहे आणि ह्यांच्यामुळे परफॉर्मन्स खूप अफेक्ट होतात. त्यासाठी हा वर्ल्ड कप म्हणजे प्लेयर्स, कोचेस आणि कंट्रीज, म्हणजे जे देश आहेत त्यांनी खूप त्याच्यावरती टीका केलेली, का एवढ्या देशांना का आपण भाग देतो आहे. पण जसं राऊंड ऑफ जर तुम्ही सांगितलं राऊंड ऑफ 32 राऊंडमध्ये आले, तेव्हा इंटरेस्टिंग व्हायला लागले गेम्स, कारण मग पुढे कोण जाणार, मग आपोआप गेम बदलायला लागले, त्याची इंटेन्सिटी बदलत गेली, कारण नॉकआउट स्टेजेसमध्ये येणार होते. मग त्यामुळे खूप रंगत गेले. नक्कीच एक प्रॉब्लेम जे मी सांगितलं की लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स टीमसाठी झालाच असणार, कारण त्यांना मॅच खेळून लगेच निघायचं दुसऱ्या दिवशी आणि तिकडे पोचायचं दुसऱ्या देशात, तर ते प्रॉब्लेम होतो. बरोबर. राहुल सर, यंदाच्या विश्वचषकात केप वर्डे आणि DR कॉंगो यांसारख्या छोट्या देशांनी ही कमालीची कामगिरी बजावली. त्यांच्याविषयी काय सांगाल? ह्या देशांची नावं पण ऐकली नव्हती, पण जेव्हा क्वालिफिकेशन राऊंड झाले, जेव्हा कळालं की हे सर्व देश येत आहेत, तेव्हा खूप जणांना केप डी वर्दे हे नावच नव्हतं माहिती ह्या विश्वचषकात, किंवा फुटबॉल या देशात होतच नाही, कारण भारतासोबत ते पण होते एका टायमिंगला. पण आता ते लोक पण क्वालिफाय झाले, प्लस क्वार्टर फायनल. हे एक ग्लोबल सेन्सेशन होतं की केप वर्दे पूर्ण जगाला कळालं एका विश्वचषकामुळे, आणि ते आज सगळेच ओळखतात. तसंच DR कॉंगो, इवन नॉर्वे, हे सर्व क्वार्टर फायनलपर्यंत पोचले. हे सर्व हे देश छोटे छोटे देश आहेत, पण ते ह्या स्टेजवरती येणं म्हणजे सर्वांनाच सरप्राईज होतं. बरोबर.
नॉर्वेचा उल्लेख तुम्ही सर केलात. नॉर्वे, एर्लिंग हालँड हा त्यांचा गाजलेला खेळाडू आणि त्यांची व्हायकिंग रो ही संस्कृती, हे सगळी नव्यानं जगाला यावर्षीच्या विश्वचषकात कळली. या सगळ्याबाबत काय सांगाल? विश्वचषक हे एक फक्त फुटबॉल इव्हेंट नसताना एक कल्चरल एक्सचेंज पण आहे. बरोबर. ह्याच्यामुळे सर्वच देशांना वेगवेगळ्या कल्चरबद्दल कळून येते. आणि तुम्ही बघितलं असेल हे जे वायकिंग रोज आहेत, हे जे रोईंग आहे, जे हर्लिंग हालंडमुळे किंवा त्या देशामुळे फेमस झालं, म्हणजे हे एक नवीन कल्चर आहे. बरोबर. जे आपल्या सर्वच देशांना कळून आलं आहे. 2030चा जो विश्वचषक आहे तो 72 संघांचा असेल असं फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फॅन्टिनो म्हणाले. असं वास्तवात होऊ शकेल? नक्कीच होऊ शकेल, कारण ग्लोबल स्पोर्ट आहे, सर्वच देश खेळतात आणि इन्क्लुझिव्ह वर्ल्ड कप करण्यासाठी, की सर्व देशांना एक चान्स भेटण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील आणि ते शक्य आहे. इन्फॅन्टिनो यांनी भारताच्या भविष्यात विश्वचषकासाठी तयार राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की वेलकम इंडिया इन द वर्ल्ड कप. हे सुद्धा वास्तवात येऊ शकतं? भारताची तयारी तर सुरूच आहे, एक स्वप्न आहे आणि ते साकार होईल असं आम्हाला वाटतं. राहुल सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसंदर्भात आमच्याशी छान चर्चा केलीत, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. आता आपण चर्चा करीत होतो फुटबॉल विश्लेषक शृंगार राऊळ यांच्याशी. यानंतर आपण बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी बातचीत करणार आहोत. भारताची तारांकित बॅडमिंटनपटू PV सिंधूनं अंतिम फेरीत यजमान अकाने यामागुचीचा 21-17, 21-17 असा पराभव करत जपान खुल्या सुपर 750 स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. तब्बल 2 वर्षांच्या विजेतेपदाच्या दुष्काळानंतर सिंधूनं पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेत जेतेपद मिळवत आपल्या पुनरागमनाची ग्वाही दिली आहे. या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी. पालेकर सर, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर स्वागत. नमस्कार. नमस्कार. पालेकर सर, PV सिंधूनं 2 वर्षांनंतर मोठ्या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं. हा तिच्या पुनरागमनाचा निर्णायक टप्पा मानायचा का, की तिच्या अनुभवाचा हा विजय? ह्याच्यामध्ये दोन्ही फॅक्टर्स आहेत. एक तर म्हणजे 31व्या वर्षी तिने हे जे विजयपद मिळवलं, हे आपल्या भारताला बरोबर 43 वर्षानंतर 1983 साली प्रकाश पडुकोन हे भारताकडनं जपानमध्ये हान जियान्सी 3 गेममध्ये हरले होते. आणि PV सिंधूनी तीच स्पर्धा, कौतुक असं वाटतं की PV सिंधू ही जपानमध्ये जाऊन जॅपनीज प्लेअरलाच हरवून म्हणजे तिने ही स्पर्धा जिंकली. जे चिअरिंग तिच्या अगेन्स्ट होतं तरी हे विजेपद मिळवलं, त्यासाठी म्हणजे तिचं खरोखर कौतुक आहे. आणि तुम्ही असं म्हणाल की ती एक्सपिरियन्सच्या प्रमाणे आहे, बरोबर आहे की बाबा तिचा आज इतकी वर्ष ती खेळते, आज ती 2 ऑलिम्पिक मेडल्स तिला मिळालेत, 4 वर्ल्ड चॅम्पियनशिप्ससुद्धा मेडल्स आहेत तिच्याकडे. तर तिने नक्कीच खूप तिच्यावर मेहनत केली आहे. तिचं ते नवीन कोच आहेत इरवान्स आदी प्रथमा म्हणून, तर त्यांनी खूपच मेहनत केली आहे तिच्यावर आणि ते खरोखर आपल्या सगळ्यांना दिसण्यात येतं. बरोबर. पालेकर सर, सिंधूची कारकीर्द ही अस्ताकडे वाटचाल करते असं तुम्हाला वाटतं का? नाही, बिलकुल नाही. ह्याच्यामध्ये मी बिलकुल सहमत नाही आहे. कारण काय की तिने आज दाखवून दिलं, तिचे क्रिटिक्ससुद्धा बरेचदा तिला म्हणजे सायनासारखं धरत होते की आता तिचं वय झालं आहे, 30 वयानंतर तू परफॉर्म करू शकणार नाहीस. पण तिने आज सगळ्या क्रिटिक्सना, सगळ्या प्रेक्षकांना, तिच्या चाहत्यांना, सगळ्यांना दाखवून दिलं की आपण जसं म्हणतो की एज इज जस्ट अ नंबर, तर तिने ते पूर्ण म्हणजे दाखवून दिलं की मी या वयात सुद्धा मी परफॉर्म करू शकते. बरोबर. गेल्या दशकामध्ये आपण जर पाहिलं तर सायना नेहवाल, PV सिंधू, ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी भारतीय महिला बॅडमिंटनला चांगली ओळख मिळवून दिली. सध्या मात्र ती कामगिरी भारतीय बॅडमिंटनमध्ये महिलांची दिसत नाही आहे. नाही, कसं आहे की आपल्याकडे भरपूर ज्युनियर्स आहेत जे आपण म्हणतो तसे अपकमिंग आहेत, पण त्यांचं कसं होतं की त्यांना थोडं मॅचचं एक्सपोजर असं जो म्हणतो आपण, तर ते थोडं कमी मिळतं. तर त्यांनी जसे आपल्याकडे
19 ते 20 पर्यंत ज्या महिला आहेत तर त्यांनी सगळ्यात चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे की तन्वी शर्मा आहे, उन्नती उडा आहे, त्याच्यानंतर तुमची अनुपमा उपाध्याय आहे, मालविका बनसोड आहे. हे कुठे ना कुठे म्हणजे पोलिश ओपन म्हणा किंवा दुसरे कुठलेही जे सुपर सिरीज आहेत त्या सगळीकडे त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला आहे. ते जेवढ्या मॅचेस खेळतील आणि जेवढ्या टुर्नामेंट्स बाहेर खेळतील आणि त्यांना जेवढं मॅच एक्सपोजर मिळेल तेवढा त्यांना खूप फायदा होईल. पण दुसरीकडे भारताच्या पुरुष बॅडमिंटनची कामगिरी मात्र उंचावते. पालेकर सर, याबाबत आम्हाला काय नाही, हे अगदी बरोबर आहे. म्हणजे काय झालं की म्हणजे कश्यपपासून ते आतापर्यंत म्हणजे लक्ष्य सेन आहे, HS प्रणय आहे, किडंबी श्रीकांत आहे, आयुष शेट्टी आता जो म्हणजे चांगलाच परफॉर्मन्स देतोय. आपण बघायला गेलं तर पूर्वीच्या काळापासून ते आतापर्यंत जेवढे प्लेयर्स आत्ताचे जे आहे, जो आता पूर्ण लॉट जो म्हणतो आपण, तो पूर्ण लॉट सगळ्यात टॉप 50मध्ये आपले भारतीय सगळे खेळाडू आहेत. तर मला असं वाटतं की विच इज व्हेरी क्रेडिटेबल की बाबा असं म्हणजे सगळी जी म्हणजे तुमचे डबल्समध्ये म्हणा की चिराग शेट्टी, सात्विकसुद्धा आज टॉप 5मध्ये आहेत आपल्या जगामध्ये. तर ते सगळं बघायला गेलं तर ते खरोखर खूपच क्रेडिटेबल आहे त्यांचं. पुढील ऑलिम्पिकच्या दृष्टीने भारताच्या सर्वात मोठ्या आशा कोणत्या खेळाडूंवर असतील असं पालेकर तुम्हाला वाटतं? बघायला गेलं तर लक्ष्य सेन हा खूपच म्हणजे चांगला खेळतो. यावर्षी ऑल इंग्लंड फायनलला सुद्धा हरला आणि म्हणजे तो 2 फायनल्स खेळला ऑल इंग्लंडच्या. आणि आयुष शेट्टी आहे, डबल्समध्ये चिराग सात्विक आहे, सिंधू तर आहेच आणि ही बाकीचे जे ज्युनियर्स आहेत त्यांचासुद्धा परफॉर्मन्स खूपच चांगला होतो आहे. मग ते एक ऑलिम्पिकच्या दृष्टीने म्हणजे तुम्ही बघायला गेला तर त्यांच्या आधी ज्या टुर्नामेंट्स असतात त्यासुद्धा बऱ्याच टुर्नामेंट्स असतात. पण ते कसं असतं की तुम्ही थोडं सिलेक्टिव्ह राहिलं पाहिजेत, कुठली टुर्नामेंट खेळायची, कुठली स्किप करायची, कशी असते. बरं, बॅडमिंटन हा गेम असा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला इंजुरीज फार असतात, तर तुम्हाला ते थोडं बघायला लागतं आणि त्याप्रमाणे त्याच्याबरोबरची मेहनत, त्याच्याबरोबरचं सगळं ट्रेनिंग शेड्यूल असतो, तो सगळा थोडंफार म्हणजे चेंज करूनच तुम्हाला त्या स्पर्धेसाठी तयारी करायला लागते. भारतात तळागाळातील बॅडमिंटनची गुणवत्ता वाढत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यानं विजेते खेळाडू घडवण्यासाठी कोणत्या गोष्टींवर सर्वाधिक भर द्यायला पाहिजे असं पालेकर सर तुम्हाला वाटतं? कसं आहे, पूर्वीच्या काळी जे बॅडमिंटन कोचिंग व्हायचं त्याच्यामध्ये फक्त बॅडमिंटन कोचिंग असायचं. पण आता कसं झालं आहे, बॅडमिंटन कोचिंगची अकॅडमी जॉईन करताना एक पूर्ण पॅकेज बनलं जातं. त्याच्यामध्ये तुमचं फिजिकल फिटनेस येतो, तुमची मेंटल कोच असतात, म्हणजे सायकोलॉजिकल कोचेस असतात, तुमचं न्यूट्रिशन असतो. हे जे सगळे फॅक्टर्स आहेत ना, सपोर्ट स्टाफ जसं आपण म्हणतो त्याच्यामध्ये ते खूप फायदा होतो त्याचा. आणि ह्या सगळ्याचं तुम्ही जे पॅकेज एका अकॅडमी मिळत असेल तर त्याचा प्रत्येक प्लेअरला खूप फायदा होतो. पण परत मी तुम्हाला सांगतो की असं मेहनतीशिवाय दुसरं कुठलंही यश नाही. तर त्यामुळे ते आणि हे आपल्याला सिंधूमध्ये यावेळेस तिच्या या टुर्नामेंटमध्ये हे सगळं दिसण्यात आलं. तिने जी आधीच्या म्हणजे 2-3 वर्षामध्ये ती जरा थोडी डाऊन होती. पण हे कसं की बॅडमिंटन आणि कुठलाही खेळ म्हणा, हा एक परफॉर्मन्समध्ये एक ग्राफ असतो, वर खाली हे होतच राहतं. 5 वर्षांपासून बंद असलेली प्रीमियर बॅडमिंटन लीग जी PBA म्हणून गाजली आणि 2026मध्ये म्हणजे यंदाच्या वर्षी ती पुन्हा सुरू होणार अशी चर्चा होती, पण अजून नाही सुरू झाली आहे. भारतीय बॅडमिंटन क्षेत्रासाठी ही स्पर्धा सुरू होणं किती महत्त्वाचं आहे? नाही, नक्कीच. ही चर्चा ऑलमोस्ट म्हणजे तुम्ही बघायला गेलात तर 2-3 वर्षापासूनच चालू आहे की आपल्याला PBL परत कंटिन्यू करायची, जी बंद होती ती परत चालू करायची. पण ह्याच्यामध्ये भारताचा म्हणजे फायदा असा की बाहेरचे प्लेयर्स जे येतील आपल्या इकडे खेळायला, ते जे ज्युनियर आपल्याकडे जो लॉट म्हणतो तसा जो आहे, त्या मुलांना एक्सपोजरच्या दृष्टीने खूपच फायदा होईल. त्यांच्याशी खेळायला मिळेल, त्यांच्याबरोबर एकदा खेळायला लागले की त्यांचा एक्सपिरियन्स वाढेल. मग तेच त्यांना स्वतःलाही कळण्यात येईल की आपण कुठे कमी पडतोय, काय होतंय, किती मेहनत अजून करायला लागेल आपल्याला, आणि त्याचा फायदा प्रत्येक ज्युनियर प्लेअरला होईल. बरोबर. पालेकर सर, प्रीमियर बॅडमिंटन लीग पुन्हा सुरू झाली तर त्याच्यात कोणते बदल हवेत? जसं आपण आधीची जेव्हा लीग पाहिली तर त्याच्यात पाहिलं तर एकेरीतला
बऱ्यापैकी महत्त्व होतं, पण दुहेरीला तेवढं महत्त्व नव्हतं. महिला दुहेरीची तर आणखी कुचंबना त्यात पाहायला मिळाली. या संदर्भात तुम्ही काय सांगाल? नाही, कसं असतं की बॅडमिंटन हा बेसिकली एक म्हणजे इंडिव्हिज्युअल गेम म्हणतो तसा आहे. तर आणि टीम चॅम्पियनशिपमध्ये कसं झालं आता की पूर्वीच्या काळी डबल्समध्ये एवढं त्याला काय म्हणतात तसं स्कोप हा नव्हता. पण आत्ताच्या तुम्ही बघायला गेला तर चिराग सात्विकनी जो आपल्याला डबल्समध्ये जे दाखवून दिलंय ते आजपर्यंत कुठल्याही पेअरनी ही एवढी कामगिरी कधीच त्यांनी दाखवली नव्हती. तर बॅडमिंटनमध्ये कसं आहे की जसे आपले सिंगल्सचे परफॉर्मन्स देत आहेत तसेच ते डबल्समध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दिलाय. मिक्स डबल्समध्ये सुद्धा दिलाय आणि वुमन्स डबल्समध्ये जशी गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली ही जे पेअर आहे तीही सुद्धा चांगले परफॉर्मन्स देते. बरोबर. जपान खुल्या विजेतेपदाच्या निमित्तानं सिंधूनं जे यश मिळवलं आहे या संदर्भात आपण बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी चर्चा केली आणि त्यानिमित्तानं बॅडमिंटनमधील आणखीन पण काही विषयांवर आपण ही बातचीत केली. पालेकर सर, तुम्ही आकाशवाणीच्या व्यासपीठावर आलात आणि क्रीडाविश्वमध्ये आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आता आपण बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी बातचीत करत होतो. यानंतर आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा. इंग्लंड विरुद्धची 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका भारतानं 1-2 अशी गमावली. मात्र मालिकेतील अखेरच्या सामन्यात रोहित शर्मानं शानदार शतक झळकावत टीकाकारांना आपल्या बॅटनं चोख उत्तर दिलं. रत्नागिरी येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात पुण्याच्या शकुंतला खटावकर आणि सांगलीचे दिनकर पाटील यांना कबड्डी महर्षी शंकरराव उर्फ बुवा साळवी कबड्डी जीवन गौरव पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. श्रोते हो, याचबरोबर क्रीडाविश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या. पुन्हा आपण भेटू पुढील क्रीडाविश्व कार्यक्रमात. तोपर्यंत प्रशांत केणीचा नमस्कार. क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण स्पेनचं विश्वविजेतेपद याविषयी फुटबॉल प्रशिक्षक शृंगार राऊळ आणि PV सिंधूचं यश याविषयी बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद ऐकला. बरे ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.